सामना टाय झालाय. फलंदाजी करण्यासाठी बिट्टू सुखदान आणि संघाचा आयकॉन सौरभ बिराजदार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहेत. तर गोलंदाजी करण्यासाठी आपण बघू शकता पहिलं षटक मैदानावरती टाकलं जाणार आहे आणि पहिल्या षटकासाठी अर्थात सुपर ओव्हर मध्ये गोलंदाज महेश बोडके यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात येईल. 85 बनवायच्या होत्या. 85 धाब्यांचा पाठलाग करत असताना सामना बरोबरीत सुटलाय आणि सामन्याचा निकाल सुपर ओव्हरच्या माध्यमातून आता लावला जाणार आहे. अव्यात जोडी देखील आघाडीची आली आहे मैदानामध्ये. बिट्टू सुखदान स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. महेश बोडके यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय. विनंती एवढीच आहे मित्रांनो, वेळ वाचवा प्लीज प्लीज, आपल्याला विनंती असेल. अजून आपल्याला 4 सामने घ्यायचे, त्यानंतर आपल्याला कृपया करून आमची विनंती राहील, आपण वेळ वाचवत चला. टीम मीटिंग्स कृपया करून टाळा. यस, लेट्स प्ले. सुपर ओव्हरला सुरुवात होती. पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतील. एकदा पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा इथे अगदी वाऱ्याच्या वेगामध्ये पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या दोन्ही आकड्यावरती जाते आहे. बिट्टू सुखदान खूप चांगली बॅटिंग करताना आज बघायला मिळाले. प्रेक्षकांची मनं जिंकली. अनेक नेत्र दीपक फटके त्यांनी खेळले. दुसऱ्या बाजूला सौरभ बिराजदार संघाचे आयकॉन मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. त्यांच्याकडून देखील आज अपेक्षा असलेल्या मॅच मध्ये तर गोलंदाजी करण्यासाठी महेश बोडके यांना आमंत्रित करण्यात आले. पहिला बॉल 2 धावा आल्या. धावसंख्या दोन्ही आकड्यावर. बिग हिट लॉंग ऑनच्या दिशेने बॉलला खेळले, परंतु तिथे रणजित फराडेच्या हातामध्ये सोप्पा झेल. तिथे चूक होणार नाही. फलंदाज बिट्टू सुखदान बाद होत आहेत. विकेटचं बटन होत आहे. स्वप्नील गामने जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. ही शेवटची विकेट असेल. सुपर ओव्हरचा खेळ सुरू आहे. या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर आपण सर्वजण पाहतोय. एका बाजूला जीएस सुपर जायंट्स तर दुसऱ्या बाजूला एमबी बॉयज. या 2 संघांमध्ये सुरू असलेली ही झुंज आहे. बॅट आणि बॉल मधील युद्ध मैदानावरती सुरू झाली आहे. आर्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून येणारे 5 दिवस हा क्रिकेटचा थरार, हा क्रिकेटचा रणसंग्राम, हा टेनिस बॉल क्रिकेटचा रंगारंग सोहळा आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. महेश बोडके इथे यश मिळवून देत आहेत संघाला. बिट्टू सुखदान बाद झाले. स्वप्नील गामने आलेत. 2 धावा धावफलकावरती आहेत. शॉर्टबॉलचा वापर केलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बॉल हलक्या हाताने ढकललाय. तिथे एक सिंगल प्राप्त करत असताना एकच धाव मिळते आणि सौरभ बिराजदार आता स्ट्रायकिंग एंडवरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 1ने वाढेल. धावफलकावरती 3 धावा नोंदवल्या जात आहेत. 3 चेंडू झालेत. 3 धावा झाल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि या 3 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जात आहेत ते बघणं देखील फार गरजेचं. सौरभ बिराजदार धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचा हा सितारा आज नाशिक नगरीमध्ये आयकॉन म्हणून खेळताना पाहायला मिळतोय. आज आपण कृष्णा लक्ष्मण सातपुते यांना पाहतोय. आज आपण रणजित फराटे यांना पाहतोय. आज आपण आरफ शेख यांना पाहतोय. आज आपण सौरभ बिराजदार यांना पाहतोय आयकॉनच्या भूमिकेमध्ये. विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल उंच आकाशामध्ये गेलाय आणि नो मॅन्स एरियामध्ये हा चेंडू लँड होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धाव एकच मिळते. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता सौरभ बिराजदार यांनी. उंची जास्त मिळाली, लांबी मिळू शकलेली नाहीये. एकच धाव मिळाली आणि धावसंख्या 1ने पुढे गेली. 4. एक फलंदाज बाद असताना 1 बाद 4. स्वप्नील गामने यांच्यावर सर्वांच्या नजरा आहेत, कारण येणारे 2 चेंडू, या 2 चेंडूंमध्ये किती विकेट ते खेळतील, किती धाव्यांचं आव्हान ठेवलं जाईल जीएस सुपर जायंट्स या संघासमोर ते बघणं गरजेचं राहणार आहे. 4 धावा झाल्यात. विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल उंच आकाशामध्ये तर खेळलाय. फटका हा सुद्धा मिस टाइम आहे. ओ हो 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 हो, इथे चूक घडली आहे. चूक झाली आहे. कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळते. 1 धाव पूर्ण होईल तिथे आणि 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार. 5. आज क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा चुका होताना पाहायला मिळाल्या जीएस सुपर जायंट संघाच्या माध्यमातून. क्रिकेटच्या मैदानावर अवघड झेल तुम्हाला सोपे करावे लागतात.
पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ हे सातत्याने आपण बघत आलोय. एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या पराभवाकडे घेऊन जाऊ शकते. अव्यात सौरभ बिराजदार स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. एक धाव तर आली. झेल सुटल्यानंतर स्ट्राईकला सौरभ देखील आलेत. धावसंख्या 5. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल घेऊन महेश बोडके तयार आहेत. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव मिळते अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये आणि धावसंख्या पुढे जाते 6. एक बाद 6. एक बाद 6 अशी धावसंख्या धावफलकावरती लागली जाईल अवंतरच्या मदतीने. प्रेक्षकांची देखील दुपारच्या सत्रामध्ये मोठी गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने उपस्थित आहे. आलेल्या प्रत्येकाचं स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. आडव्या बॅटने बॉलला खेळलंय. मिड विकेटच्या दिशेने बॉल जाईल. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडूला उचललंय, पिकअप केलंय, गॅदर केलंय, थ्रो केलाय आणि दुसरी धाव पूर्ण केली जाते आहे की नाही ते मात्र चेक केलं असाय. बघूयात तिसऱ्या पंचांची मदत इथे घेण्यात आली आहे. डिसिजन पेंडिंग आहे. परंतु एमबी बॉईजला विनंती आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. एका ओळीमध्ये आपण मैदानामध्ये यायचं. तर जीएस सुपर जायंट्स आपले 2 फलंदाज आपण देखील मैदानावरती लगेचच पाठवायचे. आपण एका ओळीमध्ये बाहेर जायचं. आर्या प्रीमियर लीग 2024 आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय. मॅच नंबर 2 सामना क्रमांक 2 सुपर ओव्हर मैदानावरती मार्गस्थ आहे. निर्णय काय येतोय ते पाहणं गरजेचं असेल. जीएस सुपर जायंट्स आपल्या टीमचे कॅप्टन कृपया करून कॉमेंट्री बॉक्स कडे या. कॅप्टन रोहित ब्लास्टर्सचे कॅप्टन रोहित ब्लास्टर्स कॅप्टन चला थोडस लवकर आहे आपण. रोहित ब्लास्टर्स दोन धावा मिळाल्यात. शेवटच्या चेंडूवर फलंदाज सुरक्षित असतील आणि सुपर ओव्हर मध्ये बनवल्या गेल्या धावा 8 बनवल्यात. 9 धाव्यांचं लक्ष आहे. जिंकण्यासाठी 9 धाव्यांची आवश्यकता. नाणेफेक होत असताना तुम्ही पाहताय तिथे आपले मान्यवर पाहुणे टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे उपस्थित आहेत. रोहित ब्लास्टर आणि जीएस सुपर जायंट्स ज्यांच्यामध्ये ही नाणेफेक होती आहे. कॉइन स्पिन केला जाईल. बघूया तिथे ही नाणेफेक कुणाच्या बाजूने जातीये. क्षेत्ररक्षण सजवायचं लगेचच. नाणेफेकीचा कौल झालाय आणि नाणेफेकीचा कौल इथे जिंकलाय तो टीम रोहित ब्लास्टर आणि निर्णय घेतलाय पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा. 5 ओव्हरची मॅच असेल. यानंतरच्या मॅचेस आहेत त्या 5 ओव्हरच्या असतील आणि आयकॉन आणि आयडॉल हे 2 ओव्हर टाकतील. नाशिक चे खेळाडू 3 ओव्हर टाकतील. नऊ धाव्यांचं लक्ष आहे आणि या 9 धावा बनवण्यासाठी नवनाथ हडवळे आणि दुसऱ्या बाजूला आयकॉन रणजित फराट येत आहेत. थोडंसं स्पीडअप करा. फिल्डिंग लावून घ्या. एमबी बॉईज फिल्डिंग लावा. थोडंसं स्पीडअप करूयात आपण.
लांडगे पहिलं षटक टाकण्यासाठी तयार होतील, अर्थात सुपर ओव्हर टाकण्यासाठी तयार होतील आणि जिंकण्यासाठी 9 धावा बनवायच्यात आणि या 9 धावा बनवण्यासाठी रणजित फराटे देखील स्ट्रायकर एंड कडे सज्ज होतील. जावेद मॅचच्या दिशेने सामन्याला सुरुवात होते आहे. 9 धाव्यांचं लक्ष, पहिला बॉल, लेट्स प्ले, चला खेळूयात, सुपर ओव्हर पाहूयात आणि कोण जिंकतंय, काय निकाल लागतोय ते बघूयात. पहिलाच बॉल सिद्धार्थ लांडगे तयार होत असताना वेळ 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 पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर होता, फुलर लेंथवर होता, वाईड यॉर्करचा प्रयत्न होता आणि फलंदाजाला पूर्णपणे बीट करून गेलाय हा बॉल. पहिला चेंडू तर डॉट आलाय, समीकरण बदललं, 5 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि जिंकण्यासाठी 9 धावेंची आवश्यकता आहे. कोण जिंकणार, GS सुपर जायंट्स की MB बॉयज? अजूनही प्रश्न गुलदस्त्यामध्ये आहे. 5 बॉल 9 रन. यावेळेचा बॉल फुल टॉस बनवला आणि पाठवलं मिड विकेटला. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराट्याचा सितारा आणि त्याच्या बॅट मधून हा दमदार षटकार. जबरदस्त स्ट्रोक. पहिला बॉल डॉट आला होता, परंतु दुसऱ्या बॉलवर त्यानं आक्रमण चढवलंय. नाव रणजित फराटे, अनेक स्पर्धा गाजवल्यात, इन फॉर्म आहे जरूर आणि आज आर्या प्रीमियर लीग मध्ये देखील त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक प्रेक्षकांची मन जिंकणारी कामगिरी रणजित फराटेची आम्ही सातत्यानं पाहत आलोय. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहेत 4 धावा पाहिजे 3. रणजित स्ट्रायकिंग एंडवर. त्यावेळेचा बॉल आपण पाहतो फाईन लेगच्या दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षक, तिथे चेंडूवरती त्यांना पाहायला मिळतील. एक सिंगल प्राप्त केली जाईल, 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाईल आणि धावफलकामध्ये बदल होत असताना 7 धावा, चेंडू शिल्लक राहिलेत 3 आणि धावा पाहिजेत 2. हा सामना जिंकण्यासाठी GS सुपर जायंट्स या संघाला 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. एखादी विकेट जर आली तर परत एकदा रोमांचक वाढेल या मॅच मध्ये, रंगतता वाढेल विकेट आल्यानंतर. परंतु विकेट मिळेल का, नवनाथ हडोळे कशा पद्धतीने खेळ करतील ते देखील आपल्याला पाहायचे. चला वेळ वाचवा, ही महत्वाची सूचना आहे आणि या सूचना आम्ही सातत्याने आपल्याला करतोय. प्लीज थोडस फास्ट खेळूयात. बॅकफुटला जाऊन बॉल लाल हाताने ढकलले, कव्हर पॉइंट वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. सेन्सिबल क्रिकेट, इंटेलिजंट क्रिकेट इथे 2 फलंदाजांच्या माध्यमातून बघायला मिळालं. रणजितने षटकार खेळल्यानंतर सिंगल काढली, त्यानंतर नवनाथ हडवळे आले स्ट्राईकला, त्यांनी देखील एक धाव पूर्ण केली. इथे विकेट जर मिळाली तर त्यांना माहिती आहे की गोलंदाजी करणारा संघ परत एकदा मॅच मध्ये पुढाकार करू शकतो. समीकरण बदललं, शेवटचे 2 बॉल आणि पाहिजेत 1 धाव जिंकण्यासाठी. आर्या प्रीमियर लीग आपण सर्वजण पाहतोय. सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर, सन्माननीय स्वप्नील अण्णा गामणे आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवारानं एकत्र येत आपल्या सर्वांना टेनिस बॉल क्रिकेटचा आनंद दिलाय आज. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला ढकलला आणि सामना जिंकलाय. GS सुपर जायंट संघानं सुपर ओव्हर मध्ये विजय प्राप्त केलाय. खूप चांगली लढत दिली MB बॉयज संघाने, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचे आभार आणि त्यांना पुढच्या मॅच साठी शुभेच्छा असतील. तर यानंतरची मॅच लगेच सुरू होईल. रोहित ब्लास्टरच्या विरुद्ध GS सुपर जायंट्स या 2 संघांमध्ये यानंतरची मॅच लगेच सुरू होईल. मॅन ऑफ द मॅच आपण देतोय आणि या सामन्याचा सामनावीर ठरतोय शिरूरचा ब्रँड, पुणे जिल्ह्याचा मांडवगण फराटा, रणजित फराटे, मॅन ऑफ द मॅच.